मुंबईतील मराठा आंदोलकासाठी जालन्याहून 3 टन ठेचा भाकरीची मदत रवाना झाली। मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईला दाखल झालेत। मात्र आंदोलन ठिकाणी आंदोलकाची जेवणाची परवड होत आहे, त्यामुळे अनेक गाव मदतीसाठी धावून येत आहेत। जालना तालुक्यातील 10 ते 12 गावांनी मिळून बनवले 3 टन ठेचा भाकरी दुपारी 2 वाजेच्या सुमारास मुंबईकडे रवाना करण्यात आली। त्यामुळे मुंबईतील आंदोलकांना याची मदत होणार आहे। सूर्या 20 मराठी, जालना। सांगा तुम्ही काय घेऊन चाललात, कुठं कधी चाललात आणि काय घेऊन चाललात? जय शिवराय। या ठिकाणी जालना ग्रामीणमधून आणि जालना शहरामधून 3 टन ठेचा आणि भाकरी आणि त्यासोबत पाण्याच्या बाटली या सर्व आम्ही आमचे जे बांधव मुंबईमध्ये मनोज दादा जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनास बसले आहे, त्यांच्यासाठी त्यांच्या सेवेत आम्ही या ठिकाणाहून हे सगळं अन्न वगैरे पाणी वगैरे त्या ठिकाणी घेऊन जात आहोत। या ठिकाणी एकेकाळी लढलेला मराठा समाज, ज्या समाजाच्या मुळे आज देव देश धर्म राखला गेला, त्या ठिकाणी आज ज्या राजामुळं या ठिकाणी आरक्षणाची संकल्पना घडली, आरक्षणाचे जनक ज्या समाजातून येतात त्या समाजाला आज रस्त्यावर उतरावं लागत आहे। कशासाठी? तर स्वतःच्या हक्कासाठी। पूर्वी लढला समाज हा देव देश धर्मासाठी आणि आज लढतोय स्वतःच्या हक्कासाठी। ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे की सरकार त्या ठिकाणी आमच्या बांधवांना अन्न पाणी ह्या गोष्टी सगळं बंद करत आहे। सध्या त्या ठिकाणी भरपूर ठिकाणाहून अन्न सामुग्री पोहोचत आहे आणि तिथल्या बांधवांना आम्ही ही विनंती करतो, मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आपण 1 दिवस 2 दिवस 1 हप्ता या 1 महिना लागू द्या, जितके दिवस तुम्ही तिथे थांबाल आम्ही जरी शरीराने या ठिकाणी असलो मनाने त्या ठिकाणी आहोत आणि तुम्हाला आम्ही या ठिकाणाहून सर्व गोष्टी पोहोचू एवढीच विनंती करतो। एक मराठा लाख मराठा। दादा मला सांगा, किती गावाचा रसद पोहोचवत आहे तुम्ही? किती गावाकडून हे घेऊन चाललाय ठेचा भाकरी? मराठ्यांचं दुसरं पानिपत होऊ नये म्हणून मनोज दादा जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन आणि जे सरकारने हॉटेल बंदीचा निषेध केलेला आहे आणि जी हॉटेल बंदी केली त्याच्या निषेधार्थ आम्ही जी रसद पुरवतो, पंचकृषी, धारकल्याण, नावा, वरुड, वखारी, कडवंची, समर्थन, नंदापूर अशा भरपूर 9-10 गावां मिळून 3 टन चटणी भाकरी ठेचा याचं नियोजन करून हे सर्व मराठ्यांसाठी केलेली मदत असंच म्हणता येईल।